म्हणलेलं होतं गाईस या व्हिडिओमध्ये घर एक्सप्लोर करीन म्हणून. तर हे वे गाईस समोरचा भाग घराचा आणि अंदर जाऊया. हे वे गाईस पोर्च आणि पोर्चमध्ये मस्त डिझाईन काढलेली आहे आणि पडदे वगैरे इथं पायऱ्या वगैरे स्लाप चंगाकरिता आणि इथं थोडीशी डिझाईन दिलेली आहे वरती सांगू शकतो आपण. आणि इथं महादेवच्या बोल मग मांडलेला आहे गाईस आणि इथं मीटर आहे. तर हॉलमध्ये आलेलो गाईस आम्ही आणि हॉलमधली डिझाईन बघू शकता तुम्ही. 2 फॅन लागलेले आहेत, घडी आहे, खुर्ची वगैरे सोफे वगैरे आहेत. इथे एक बेड आहे न बघू शकता गाईस. आणि मी इथं हे गाईस देवरूम आणि देवरूममध्ये सगळं भगवानाची मूर्ती मांडलेली आहे. आणि हे वेगळेच अजून एक रूम. इथं पाणीच्या ओल येते गाईस कारण की स्लॅब थोडी नाही का जॉईंट आहे दुसऱ्या साईडवरून. आणि इथं ड्रेसिंग ठेवलेली आहे आणि इथं 2 बेड आहेत आणि इथं एक अलमारी आहे. इथं कपडे वगैरे टांगले जातात. आणि हे दरवाजा गाईस. इथे एक मिनी स्लॅब आहे गाईस. आणि हा वे गाईस किचन बघू शकता तुम्ही. हे फ्रीज वे गाईस इथं मम्मी वगैरे जेवण वगैरे बनवतात. आणि तो सिलेंडर ठेवला आहे. इथं बेसिंग आहे गाईस. हा आमची स्टोर रूम गाईस. इथं पण जॉईंट आहे तर इथं पण पाणी येते. आणि इथं कांदे वगैरे ठेवलास मतलब की अन्य सामान ठेवलात. इथं सध्यावर थोडं सामान ठेवलेलं आहे जसे पुराणे सामान जसे की टी व्ही झाले, कूलर झाली, मम्मी या जमान्याचे ते या वगैरे. आणि इथे एक दरवाजा आहे गाईस. आणि समोरच्या भागाकडे जाऊया. इथं काडी वगैरे ठेवलेले आहेत आणि इथं पडदे वगैरे आहेत. आणि इथे एक आजीचा संदूक ठेवलेला आहे. इथं पाणी गरम करतो गाईस आम्ही. नाही वेगळी माझी बाडी मतलब की घराची. आणि इथं टॉयलेट वगैरे आहे. तिथं विहीर आहे गाईस. विहीरमध्ये तर पाणी पुष्कळ सारं आहे. पहा गाईस 2 कासव होते अंदर गेलेले आहेत ते. आणि हे आमची बाडी वे. आणि तिथं गोबर गॅस मांडलेली होतं ते उपयोगमध्ये नाही आहे. इथं एक आंब्याचं झाड आहे गाईस. इथं मोटर वगैरे आहेत. इथं पाणी वगैरे साठवले जातं मतलब की टाका वगैरे तर नाही. आणि समोरचा भाग आहे गाईस. इथं टीन सेट लागलेला आहे. तर भेटूया गाईस तसंच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय. लाईक फॉलो कमेंट आणि शेअर नक्की करा गाईस. तुमच्या भावाला खूप सपोर्टची गरज आहे. चला भेटूया गाईस पुढच्या ब्लॉगमध्ये.